brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आरएसएस बद्दल केलेल्या एका विधानावरून सुरू असलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर झाले. त्यांचे जुने जामीनदार आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांच्या निधनामुळे राहुल गांधींचा जामीन रद्द झाला होता. त्यामुळे आज त्यांना पुन्हा नवीन जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागली. मात्र 2014 मध्ये नेमकं असं काय घडलं होतं ज्या प्रकरणामुळे राहुल गांधी भिवंडी कोर्टात आले? ते प्रकरण नेमकं काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी राहुल गांधी भिवंडीत आले होते. भिवंडी तालुक्यातील सोनाळेमध्ये राहुल गांधींची प्रचार सभा होती. या सभेत भाषण करताना त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले होते. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठा वादंग सुरू झाला. राहुल गांधींचं हे वक्तव्य संघाची जाणीवपूर्वक बदनामी करणारं आहे असा दावा करत आरएसएसचे स्थानिक स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. याच प्रकरणी मागील 12 वर्षांपासून भिवंडी कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात राहुल गांधींचे जामीनदार असलेले माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांचं निधन झालं. त्यामुळे भिवंडी कोर्टाने राहुल गांधींना स्वतः हजर राहून जामीनपत्राची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितलं होतं. त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली आहे आणि न्यायालयाने हे जामीनपत्र स्वीकारलंय. म्हणजेच राहुल गांधींचा जामीन कोर्टाने मंजूर केलाय. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 मार्च 2026 रोजी होणार आहे. दरम्यान राहुल गांधी भिवंडीमध्ये येत असताना त्यांना ठाणे ते भिवंडीच्या दरम्यान एका टोलनाक्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला. यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय. इतकंच नाही तर राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय. या संपूर्ण वादावर काँग्रेस नेते मनोज प्रधान यांनी भाजपवर टीका केली आहे. राहुल गांधी हे देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना अशा पद्धतीने काळे झेंडे दाखवणं अत्यंत चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शेवटी 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या केसला पुन्हा एकदा तारीख मिळाली आहे. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.